रोनित किती चालायला लावशील? 1 किलोमीटर बोलून 3 किलोमीटर झालं पण अजून पोहोचलो नाही आपण. रोहित तो बघ साप दिसते का? आणि आता इथे थोडासा थंड हवेचं ठिकाण असल्या कारणाने महाबळेश्वरची फिलिंग येते. आवरा वास घेते. अरे यांनी खाल्ला नाही. अरे यांनी चिकन नाही खाल्ला. असा पहिला कुत्रा आहे तो चिकन नाही खात. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे संडे म्हणजे सुट्टीचा दिवस आणि आज आम्ही येऊरला जाणार आहोत ट्रेकिंगला. सो आमच्या इकडनं येऊर जवळजवळ अर्धा एक तासावर आहे शॉर्टकटने. तर आम्ही जाणार आहोत. माझे मित्र आहे तिथं, त्याचा फार्म हाऊस आहे. सो आता जिमवरनं डायरेक्ट घरी जातो, फ्रेश होतो आणि मग निघतो. तर हा गाईज गुड मॉर्निंग. तर आम्ही आता जाणार आहोत डायरेक्ट येऊरला. 12 वाजले मग गुड आफ्टरनून. सो आता इथून सामान भरणार आहोत आणि डायरेक्ट येऊरला जाणार आहोत. हे इथून किती किलोमीटर आहे? 1 किलोमीटर फक्त. एकदम शॉर्टकट आहे का? एकदम शॉर्ट. तर आम्ही 1 किलोमीटर चालणार आहोत फक्त. आणि जर येऊरवरनं गेलो असतो तर आपल्याला जवळजवळ 15-16 किलोमीटरचा पडला असता ना. तर आम्हाला आमच्या ओढ्यापासून फक्त 1 किलोमीटरवर आमचा लोकेशन आहे. आणि हा माझा मित्र आहे रोनित आगिवळे. याचा तिथे फार्म हाऊस आहे छोटासा, तिथे आपण जाणार आहोत. सो आता आहोत आपण पाचवड गावात. आम्ही आमच्या बाईक इथे लावल्या आहेत आणि बघा पाचवड गाव. इथून आम्ही आता चालत जाणार आहोत. ही वाट आहे आणि इथून आम्ही चालत जाणार आहोत. मी याच्यात सामान एक्सप्लोर केलेलं आहे आमचा. आणि हे रोनित फक्त काय घेऊन चाललेत? अंडे घेऊन चालले आहे. तर आता जाऊया. हे आता आम्ही, अरे ते दिसतोय आपलं काय रे रोनित. तर खूप दिवसानंतर आम्ही कुठेतरी डोंगरावर चाललो आहेत पार्टी करायला. पार्टी म्हणजे आता एक छोटीशी पार्टी करायची आहे मस्त एकदम. तिथे जाऊन आम्ही काहीतरी मस्त आयटम बनवणार आहोत. ते तुम्हाला दाखवूच. लाईफमध्ये खूप मजा करून घ्यायची आहे आणि करणार आहोत. जे गेले घनदाट अशी वाट आणि आम्ही चालतोय त्या घनदाट वाटेवरनं. हे रोनित वाघा बिगांची भीती नाही ना इथं काय? मग थांब जरा, पुढे नको जाऊ जास्ती. पुढे वरती इथं लोक पण राहतात. हा त्यांचा गेट आहे छोटासा नैसर्गिक गेट. नैसर्गिक बघा. आम्ही अर्ध्या डोंगरावर पोचलोय, बघू शकता तुम्ही. रोनित जिम मध्ये थाईज मारण्यापेक्षा ना हे बेटर आहे. अरे अजून किती लांब आहे? अरे थकलो. शाळेला 1 किलोमीटर बोलून खरं सांगतो 3 किलोमीटर चालवलो तुम्ही. बघा व्ह्यू बघा इथून. अर्ध्या डोंगरावर होता मी आता. फायनली डोंगराच्या खाली उतरलो आता आम्ही. बघूया आता याचा फार्म हाऊस कुठे आहे. छोटे छोटे फार्म हाऊस इथे आहेत. फार्म हाऊस नाही म्हणता येणार, जागा आहे त्यांची. वडवली गावापासून डायरेक्ट येऊरला पायी प्रवास. अरे किती लांब आहे रे? 1 किलोमीटर बोलून 5 किलोमीटर झालं तरी येत नाही काय आहे. आता हा येऊर गाव दिसतोय बघा. डोंगराच्या आतमध्ये छोटी छोटी घरं आहेत त्या लोकांची आणि रेग्युलर राहणं देखील आहे. बघू शकता तुम्ही. छोट्या छोट्या वस्ती आहेत इथे. खुशीची बात आहे की आपण फायनली आपल्या छोट्याशा फार्म हाऊसवर पोचलो आहोत. हे फार्म हाऊसचे मालक रोनित. चला वाचमीला सांग ना गेट उकराला. तर दुंदा थकला का तू? किती किलोमीटर आहे खरं सांग? 2. जाम लांब आहे रे. तर खरंच खूप थरारक असा अनुभव. 15 मिनिट बोलून अर्धा तास झाला तरी पोचलो नव्हतो आम्ही. तर जस्ट पोचलोत आणि फुल घामागीर. आता मी दाखवू का मी कसा दिसतोय? आणि हा मी आहे फुल थकलोय. असं वाटतं नको ती पार्टी नको काय.
गेट ओपन झालेला आहे आणि आता आपण प्रवेश करत आहोत आपल्या फार्म हाऊसमध्ये. तर हा आमचा फार्म हाऊस आहे छोटासा मस्तपैकी. लॉक देखील लावलेला आहे आणि फुलं वगैरे लावलेले आहेत म्हणजे आमचं स्वागत करत आहेत. बघा आमचा फार्म हाऊस. ही आमची घरगुती चूल. बघा चूल बघा आमची पूर्ण गाव टाईप आहे. आणि बघा आता आतमध्ये प्रवेश करत आहोत. बघा फॅन म्हणजे लाईटीची पण सोय आहे. मी चार्जिंग आणत होतो पण याने मला आणून दिली नाही, बोलतो लाईट नसेल. बट लाईट वगैरे सर्व आहे, सगळी सोय आहे. हां विकेंडला खूप भारी आहे, नाईटसाठी पण खूप भारी आहे. बघा आता खुर्च्या बिरच्या मांडलेत, टेबल आता मांडणार थोड्या टायमात. आणि आता आम्ही इथे काहीतरी असं नवीन आयटम बनवणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी. हे बघा कुऱ्या बिऱ्या सर्व आहेत. कुऱ्या म्हणजे फाट्या. खूप दमलेलो सर्व, खरंच दमलोय. तर नंतर आता मी बघा इथे जास्वंदाचा फूल पण आहे जो तुम्हाला कुठेही बघायला भेटतो. हां हां खरंच आज असा अनुभव आला आहे का हे पूर्ण मी घामाघूर झालेलो आहे. आणि आता मी कोट काढणार आहे कारण कोट पण भिजला आहे माझा. आणि हे रोणीत आणून पस्तवलेत आम्हाला इथे. खूप गरम होतं आहे खरंच. आणि आता इथे थोडासा थंड हवेचं ठिकाण असल्या कारणाने महाबलेश्वरची फिलिंग येते इथे. तर गाईज तंदुरीची सोय चालू आहे आणि हे आहेत आमचे कुक दिनेश शेळके. चल आपली तंदुरी शिजते आता. साईडला तंदुरी भुजते आहे आणि एक साईडला आपण अंडा करणार आहोत म्हणजे फ्राय. खूप मेहनतीनंतर आमची तंदुरी तयार झाली आहे मस्तपैकी. आता तंदुरी आणि आम्ही बसणार आहोत. थोडा दे असा फेक बाहेर फेक. टेस्ट कर. चला आता आमची पार्टी चालू होणार आहे. खाऊन बघ. ओके आवरा वाज घेते. अरे यांनी खाल्ला नाही. अरे यांनी चिकन नाही खाल्ला. असा पहिला कुत्रा आहे तो चिकन नाही खात. चला जाऊया घरी. आटपलंय सगळं. मस्त वाटलं, चांगलं मस्त वाटलं. इथे एकदम भारी आहे वातावरण. राहते मस्त वाटतं एकदम. बघा वरपर्यंत घरं आहेत. हे बघा इथे पण घरं आहेत बघा. पूर्ण डोंगरामध्ये घरं आहेत त्यांची. मस्त वाटलं. अशा प्रकारे आम्ही निरोप घेतोय आणि आमच्या गेटला लॉक लावतोय. वॉचमॅनला सांग लॉक लावायला रे. तर चला गाईच बाय बाय. येऊ नेक्स्ट टाईम नाईटला. तरी मला भीती वाटत होती, वाघ बिग येतात रात्री म्हणून. पण माझ्या मित्राने मला क्लिअर केलं का इथे वस्ती आहे त्यामुळे वाघ वगैरे येत नाही, काही टेन्शन नाही, बिंदासी आहे. तर मी येणार आहे. गाईज ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.